जय गजानन माऊली. जय गजानन श्री गजानन. आज दिनांक 2 मार्च 2024. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आम्ही अकोला डाबकी रोडवरून ही पायदळवारीची सुरुवात केली होती. रस्त्याने अनेक लोक जाताना दिसत होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या होत्या. स्वागतासाठी पोस्टर लावलेले होते. अकोल्याच्या बाहेर निघताच शेताचा रस्ता चालू होतो. असा रस्ता 2 ते 3 किलोमीटर आहे. रस्ता खडतर असल्यामुळे चालाचा वेग पण कमी झाला होता. पण गजानन महाराजांच्या भेटीची आस लागली होती. अकोल्यावरून हा गायगावला जाणारा रस्ता होता. हे अंतर 32 किलोमीटरचे होते. तुम्ही बघू शकता, हा पूर्ण शेताचा रस्ता आहे. ठिकठिकाणी आज खाण्याचे स्टॉल लावलेले होते. हा पहिला आणि मोठा स्टॉल. सर्व लोक येथे थोडा वेळ विश्रांती करतात. इथे पाण्याची सोय, खाण्याची सोय, चहा, औषधं सगळ्यांची सोय होती. आम्ही इथे आलूबोंडा आणि थंडगार पाणी, थोडी औषधे घेऊन थोडा वेळ विश्रांती केली. रेल्वे रूळ ओलांडायचा असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त होता. रात्रीचे 7 वाजले होते आणि आता पक्का डांबरी रस्ता पण चालू झाला होता. जागोजागी खाण्याचे फ्री स्टॉल लावलेले होते. त्यात पोहे, मुरमुऱ्याचा चिवडा, चहा, भजे असे देत होते. रस्त्यावर पूर्ण रस्त्यावरती लोकांची गर्दी दिसत होती. काही लोक गायगावपर्यंत गाडीने जातात आणि तिथून पायदळवारी चालू करतात. लहान मुले, बाई माणसं, सगळ्या वयाचे वारकरी दिसत होते. माझी ही 5वी ते 6वी वारी होती. सर्व लोक डाबकी रोडवरून चालू करतात. आम्ही इथे थोडे भजे खाऊन थोडा 5 मिनिट विश्रांती करून निघणार होतो. 8च्या सुमारास आम्ही पोहोचलो गायगावला. बरीच गर्दी होती, पण जास्त वेळ लागला नाही. इथे बाथरूमची पण सुविधा आहे. पाच मिनिटात गणपतीचं दर्शन होते. इथे लोक जास्त थांबत नाहीत. थोड्याच अंतरावर महाप्रसाद चाललेला होता. हाच सर्वात मोठा पहिला महाप्रसादाची सोय होती. हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था होती. वांग्याची भाजी आणि पोळ्या आणि बरंच काही होतं. सर्व लोक इथेच जेवण करून जातात. पण आम्ही पोहोचल्यावरच तिथं प्लेट्स संपल्या होत्या. त्यामुळे खूप वेळ लागणार होता. म्हणून आम्ही न जेवण्याचाच विचार केला होता. आधीच पोट थोडं खाल्ल्यामुळे भरलेलं होतं. आम्ही निघालो. रस्त्यावरचे चहाचे कप, प्लेट्स, बॉटल हे ठिकठिकाणी पडलेले होते. पाण्याची सोय, खाण्यासाठी भजे, मुरमुऱ्यांचा चिवडा, चहा, बसण्यासाठी गाद्यांची सोय, विश्रांतीसाठी लाईट आणि भजनेही चालू होती. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि फक्त 11 किलोमीटर रस्ता पार झाला होता. काही वारकरी नाचून आनंद घेत होती. मधोमधात दगडाचा रस्ता येते आणि एक पण लाईट राहत नाही. पण बराच रस्ता हा चांगला आहे. आता
पाय खूप दमून आले होते. पाय आत्ताच दुखायला लागले होते. काही वेळ झाल्यामुळे पुढे पाण्याची सोय पण राहत नाही. असा कचरा ठिकठिकाणी होता. विचार येत होता, कोण हा उद्याला साफ करणार. एक ठिकाणी पिठलं आणि भाकरीची सोय होती. लोकांच्या चालण्याचा वेग कमी होता. अशा काळोख अंधारात लोक चालायला लागले होते. पण रस्ता हा पूर्ण लोकांनी भरलेला होता. आता सिमेंटचा पण रस्ता लागलेला होता. आम्ही रात्रीच्या 3 वाजताच शेगावात पोचलो होतो. पण इथून आणखी 2-3 किलोमीटरवर मंदिर होते. आता लोक खूप थकले होते. एक पाऊल पण भारी वाटत होतं. लंगडत हळूहळू एकमेकांचा आधार घेऊन लोक चालले होते. म्हाताऱ्या आजी आजोबांना, अपंग व्यक्तींना पाहून 10-12 वर्षांच्या मुलांना बघून शक्ती येत होती. आता बोलण्यासाठी पण शक्ती राहिलेली नव्हती. कुठेच पाण्याची सोय, जेवण, चहा, नाश्ता हे 11 वाजेपर्यंतच असते. आता ते नव्हते. सुमारे सकाळी 4 वाजता अखेर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. दर्शनासाठी आनंदसागरपासून 5 किलोमीटर लाईन लागलेली होती आणि त्याला 5 तास लागणार होते. पण मुखदर्शनासाठी फक्त 1 तास. म्हणून बरेच वारकरी हे मुखदर्शन करून परतात. जय गजानन श्री गजानन. जय गजानन माऊली.